1 महिन्याची ट्रेनिंग कंप्लीट केल्यानंतर मग आम्हाला मुलांच्या शाळेमध्ये पाठवलं होतं मुलांना योग शिकवण्यासाठी. तर तोपर्यंत आम्ही विचार केला होता की नुसतं योगा शिकवायचं म्हटलं फिजिकल हालचाली एक्सरसाइज असतील बेसिकली किंवा प्राणायाम असतील. आम्ही त्या हिशोबाने जाऊन मुलांना शिकवायचो किंवा मग मुलांकडून ते आसनं करून घ्यायचो. आणि कालांतराने कमीत कमी 6 ते 7 महिन्यानंतर आम्हाला थोडी जाणीव झाली की योगामध्ये फक्त आसनं तर अजून बाकीच्या काही गोष्टी आहेत. मग त्याच्यानंतर आम्हाला कळालं की हठयोगा म्हणून एक प्रकार असतो योगाचा. त्याच्यानंतर आमच्या मॅडम ज्या होत्या प्रज्ञा पाटील म्हणून, ज्यांच्याकडून माझं एज्युकेशन कम्प्लीट केलं प्रॅक्टिकल योगाचं, तर त्यांनी आम्हाला सजेस्ट केलं की नाशिकमध्येच एक गुरुकुल आहे, योग विद्या गुरुकुल म्हणून. तर माझं तिथे एज्युकेशन मी तिथले काही कोर्सेस कम्प्लीट केले. त्याच्यामध्ये प्रवेश, परिचय, योग शिक्षक, प्रबोध असे माझे काही कोर्सेस होते कम्प्लीट केले. आणि त्याच्यानंतर मग आमची स्टार्ट झाली ती योगाची जर्नी प्रॉपरली. किंवा त्याच्यामध्ये आम्हाला थेरी नॉलेज कळालं. त्याच्यानंतर एक्झॅक्टली योग काय असतं, म्हणजे त्याच्यामध्ये अष्टांग योग कळाला आम्हाला. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. हे जे 8 लिंबस जे म्हटले जातात योगाचे, की जे खूप महत्वाचे, याच्याबद्दल आम्हाला आधी काहीच माहित नव्हतं. पण मग तिथे गेल्यानंतर आम्हाला हळूहळू कळायला लागलं की योग नुसतं शारीरिक नसून तो मानसिक सुद्धा आहे.